मस्त टरबूज कापते, काल आणलं होतं आणि मस्त सकाळी सकाळी आज फ्रूट खाऊया. त्याला मस्त अर्ध ठेवलंय, अर्धच कापते. दीदीचं पार्सल आलंय, आत्ताच पार्सल घेऊन आलोय मी. दीदी थोडंसं बाहेर गेली कामानिमित्त, तर पार्सल मीच घेतलंय. आता नायकाचं काहीतरी प्रोडक्ट मागवलंय वाटतं दीदीने. बघू आता दीदी आल्यावर त्याला अनबॉक्स करू. हॅलो, आत्ताच मी बाजारामधून आले. तुम्ही बघितलंच, मी गहू घेतले, गहू आणलेत आणि धान्य घेऊन आले, म्हणजे गहू बाजरी पाहिजे होती. आणि घरी आले तर माझं पार्सल पण आलेलं आहे नायकाचं. मी टॅग करेलच तुम्हाला आणि तुम्ही प्रोडक्ट बाय करू शकता तिथून. वा, दीदीचं मस्त चाललंय. आता दीदी आल्यानंतर हे घेऊन आली गहू आणि बाजरी. बाजरीचा बेत आहे आता. खूप खूप दिवस झाली बाजरी नव्हती, ज्वारी चालू होती. हो ना दीदी, काय म्हणणे? मस्त काहीतरी आषाढ चालू आहे ना, आपण मस्त काहीतरी आषाढ तळू, तर बाजरीचा उपयोग करू त्याच्यात. बाप, त्याच्यासाठी काय करावं लागेल? काय त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तेव्हाच तुम्हाला ती दिसल का आम्ही काय करणार. बनवणार आहे. मग चला पटापट सबस्क्राईब करून टाका बरं. लवकर 1K करा. आपल्याला सबस्क्राईब 1K झालं ना, आपण सरप्राईज ब्लॉग मग मस्त पैकी. सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे नोटिफिकेशन येईल तुम्हाला. पहिली गोष्ट फुकट आहे. मग तेच ना, सगळ्या गोष्टी बघायला फुकट आहे. चल मी करून घेते पटापट. ओके. बाजरी आणलीच आहे, तर चला म्हटलं बाजरीची भाकरीच बनवूया आज संध्याकाळच्या जेवणासाठी. आणि मस्त भाजी आणि मस्त भाकरी. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही मागचे जे ब्लॉग्स बघितले, गुरुपौर्णिमा, संकष्टी, परत माझ्या वडिलांची पुण्यतिथी, तर आज स्पेशल असं तर काही नाही आहे आज. बट आज आता प्रत्येकाच्या घरी आय डोंट नो असेल की नाही ह्या गोष्टी, बट आमच्या इथे म्हणजे आषाढ महिन्यामध्ये 3 वेळेस नैवेद्य बनवतात, म्हणजे तळण्याचे पदार्थ, आणि हे देवाला नैवेद्य अर्पण करतात. त्याच्यामागे भरपूर वैज्ञानिक गोष्टी आहेत, तर मी ते तुम्हाला सगळं आवरल्यावरती सांगतेच माझं. तर आजच्या दिवसात काय काय होतं ते बघा, माझ्यासोबत कनेक्ट राहा. 3 वेळेस आखाड तळतात असं बोलतात, तर 1 वेळेस झालेलं आहे आमचं ऑलरेडी. तर आज सेकंड टाईम आहे. आज आहे फ्रायडे आणि आता लवकरच दीप अमावस्या पण येत आहे, तर त्या दिवशी हा आषाढ महिना एंड होणार आहे. तर चला भेटूया. आता मी किती वाजलेत, आता 8:15 वाजलेले आहेत. मस्त मी फ्रेश वगैरे झाले, क्लिनिंग वगैरे सगळं आवरले. आता किचनमध्ये जाणार, मस्त स्वयंपाक बनवणार आणि पटापट मी जेवण बनवून घेते. आज तळण्याचं बाकीचं बेसिक आपलं वरण भात, भाजी, चपाती, आणि लवकर लवकर आवरते, कारण मला खूप टाईम स्वयंपाक, धुणी, भांडी या गोष्टीमध्ये घालवायला अजिबात आवडत नाही. तर मी पटापटा एक अर्धा पाऊण तासात सगळं बनवून घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते मी. आणि तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठल्या गोष्टी जास्त आवडतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. कुठं दिसत होते पण कसलं परत सांग. गणपती बाप्पा काय? गणपती बाप्पा, तुळजाई, स्वामी समर्थ महाराज, असे लाईनीत नाही, असे वेगवेगळे, असे वर खाली असे म्हणजे आणि असे सोन आणि असे डिझाईन, असं होतंय ना, अशा फरशा. मस्त मी नैवेद्य बनवलेलं आहे. चपाती, भात, वरण भात, आपलं भजे आणि पापड, एक तळण्याच्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि
सगळं ताट व्यवस्थित भरलं आहे हे नैवेद्याचं. आणि हे आता आपण देवासमोर ठेवणार आहे. आहेच, चालू आहेत जुन्या रूढी परंपरा, तर आपण पण केल्या पाहिजे फॉलो. आणि त्या आपल्या स्वास्थ्यासाठीच आहे. म्हणजे आषाढ महिन्यात थोडं तळलेलं खाल्लेलं चांगलं असतं आपल्या पचनासाठी. तर त्याच्यामुळे ह्या तळण्याच्या गोष्टी बनतात. पशुं खूप पावसाचं वातावरण झालं होतं आणि आता थोडंसं आषाढ महिन्यामध्ये थोडंसं सर्दी पडसं ह्या गोष्टी होतातच. तर मम्मीचा पण आवाज बसलेला आहे आणि दादाला पण खूप सर्दी झालेली आहे. तर आणि वातावरण तर खूपच बेकार आहे बाहेर, एकदम ढग असं. तर चला म्हटलं आता त्यांच्यासाठी काढा बनवते मी. तर मी काढा कसा बनवते तर हे तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर घेतले मी तुळशीची पाने स्वच्छ धुवून, मिरी, लवंग, दालचिनी, आल्याचा तुकडा आणि इथे आहे चिमूटभर आपलं अर्धा टीस्पून आहे ते ओवा. तर हे सगळं मला आता कुटून घेणार आहे मी आणि मग दाखवते. अर्धा ग्लास पाणी घ्यायचंय आणि हे पाणी उकळल्यावरती आपल्याला ते मसाला टाकायचा याच्यात सगळा आणि मस्त 5 मिनिटं उकळू द्यायचं याला. इथे मम्मी आणि सगळे कौतुकाने बघायला मेथी. आणि ही कोणी लावली मेथी? हा मी लावली आणि दुसरी उगली का मग बघायला. मेथी मी लावली आहे आणि श्रेय मम्मी घेतीये. मी लावली. मी ते बैल 2 चालवत होते समोर, मी माग उभो. एवढा आपला नांगरलाय काय असं असतं. तिकडे तर मेथी लावलेलीच आहे, पण इथे ज्या कुंड्या आहेत इथे ऊन लागतं ह्या साईडला, तर इथे ठेवलेलं आहे. मिरच्या लावलेल्या आहेत. मग मिरच्याची पाहणी करते आलेत की नाही. आणि मस्त मिरच्या आलेल्या आहेत याला, हे बघा. मस्त 5 मिनिटं हे उकळलंय. ह्याच्यात थोडीशी आता हळद टाकायची, थोडीशी, आणि गूळ टाकलंय. मस्त उकळू द्यायचं. तर काढा रेडी झालाय. मम्मीला एक, दादाला आणि मला पण. मस्त रेडी झालाय काढा. घ्या मम्मी, घे एक. मम्मी चिअर्स. मम्मी पण चिअर्स. कसं आहे? तिखट लागतं. मम्मी कसं लागतंय? तिखट लागतंय. तर आज मी बनवणार आहे मस्त काही हादग्याची फुले. तर मग आता ह्याला निवडायचं कसं, हे थोडंसं मागचं देठ काढून टाकायचं आणि ह्या फुलातला हा जो पार्ट आहे हा
थोडासा पिवळट वाटणारा ही काडी ही काढून टाकायची बघ. आणि असेच ठेवायचे ना, असेच भाजी बनवायची. फक्त तेवढंच नेसायचं. आणि जी आता साईडची पाने ही छोटी खराब झालेली असतात ज्या फुलाच्या ह्या पाकळ्या, ते काढून टाकायचे. आणि हा असा केसासारखा दिसणारा बारीक हे काढून टाकायचं. पुंकेसर चला बनवून घे पटापट, निसून घेते मी. मग रेसिपी पण शेअर करते. तर चला मैत्रिणींनो, मी ही हादग्याची फुलेची रेसिपी आपण सुरू करू आता. तर निवडायची कशी हे मी दाखवले. तर आता स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं आहे आणि पाणी निथळण्यासाठी एका चाळणीत प्लेटमध्ये कशातही ठेवा तुम्ही. पाणी निथळल्यावरती मस्त त्याला आपण भाजी बनवणार आहे. मी तर भाजी बनवायची तयारी करतच होते. साईड बाय साईड मम्मी इथे चपाती पण बनवत आहे. मी भाजी बनवते, मम्मी चपात्या बनवते. आणि असं संध्याकाळचं मेनू आहे आज. आणि सुकी भाजी असली की थोडी भाकरी नाही खाल्ल्या जात, तर म्हटलं मग आई बोलली की चला चपातीच बनवूया. आणि इथे तुम्हाला दादा दिसतोय फोडणी देताना. ॲक्च्युली काय झालं, मी कढई ठेवली, तेल पण गरम झालं आणि मी कांदाच विसरले कट करण्याचं. तर दादाला बोललं मी फोडणी येते त्याला, म्हणजे बऱ्यापैकी भाज्या आम्ही म्हणजे त्याला शिकवलेलं आहे आणि तो पण शिकलेला आहे. त्याला म्हणजे बऱ्यापैकी तो उपाशी राहू शकत नाही इतकं तर तो बनवतो. तर त्याने इथे फोडणी दिलेली आहे लसूण, जिरे, मोहरीची. आणि माझं कांदा पण चिरून झाला आहे. मग मी आले आणि कढीपत्ता टाकलेला आहे इथे आता. आणि बारीक चिरलेला कांदा छान लागतो, मस्त परतून घ्यायचा लाल रंग होईपर्यंत. आणि मी मिरची पण कुटून ठेवलेली आहे, आपली खलबत्त्यामध्ये कुटून ठेवली मिरची. तर मिरचीमध्ये काय काय ॲड केलं आहे मी, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवे मिरची आणि मीठ थोडंसं, हे सगळं कुटून घ्यायचं आहे ओबडधोबड. आणि छान कारण ती फुलांचं थोडंसं गोडपणा असतो फुलांमध्ये, तर थोडी मिरची जास्तच टाकायची म्हणजे थोडी भाजी चांगली तिखट लागते. आणि खूप औषधी गुणधर्म असलेली ही हादग्याची फुलांची भाजी आहे. आपल्या शरीरातले उष्णता कमी होते, म्हणजे हाडांचे आजार बरे होतात. आणि म्हणजे मी फोटो पण दाखवेल हे झाड कसं असतं आणि त्याला फुले कसे लागतात म्हणून. तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल आता बघा. आणि मस्त मिक्स करून घ्यायचं हे सगळं. आणि मी पाणी वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे याच्यामध्ये. ताजीच फुले आहे रविवारच्या बाजारातली ही. मस्त मिक्स करून वरून मस्त कोथिंबीर घातलेली आहे याच्यामध्ये. आणि झाकून ठेवायचं आहे. झाकल्यानंतर फुले मस्त बारीक होतात. आणि फुलांची साईज कमी होती म्हणून मी नंतर मीठ टाकलेलं आहे ना. असं होता आजचा डिनर. थँक्यू. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाय.